तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव तुझे रूप गोड तुझे नाव
कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी लोचने सुख झाले साधुने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा लोचने सुख झाले साधुने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी पहा विठ्ठल बरवा बरवा पहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी पहा विठ्ठल बरवा सुखा
गेला वास मनावोनी गेला वास मनवोनी गेला वास मनवोनी गेला वास नाही नाशते काही नाही नाशते काही नाही नाशते नाही नाही नाशते नाही नाशते नाही नाही नाशते न करवे हली चाली हली चाली न करवे हली चाली न करवे हली चाली निवारली चिंता हे निवारली चिंता निवारली चिंता है निवारली चिंता है निवारली चिंता है निवारली चिंता है ननवने केला वास मनावोनी गेला वास मनवने केला वास मनवोनी गेला वास आहे नाशते काही नाही नाशते काही नाही नाशते ठाई नाही नाशते नाही नाशते ठाई नाही नाशते तुका म्हणे निवेतनो म्हणे निवेतनो म्हणे निवेतनो निवेतनो रजतनो लागता रजतनो लागता लागता रजतनो लागता रजतनो लागता मनावने केला वास मनावोनी गेला वास मनावने केला वास नाही नाशते काही नाही नाशते काही नाही नाशते ठाई नाही नाशते नाही नाशते ठाई नाही नाशते बार कुमारी गोपाल कुमार बार कुमारी गोपाल कुमार जय जय विठोबार खुमाई गोपाल कुमार विठोबार खुमाई विठोबार खुमाई गोपाल कुमार विठोबार खुमाई गोपाल कुमार विठोबार खुमाई सुख वाटे हे ठाई सुख वाटे Ah
रुपक गावकर सिंगल सिंगल म्हणा बेला वास जा ना रुपक गावकर हरी मनवून
बोला कुंडली गौर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. सुख वाटे ह्याची ठाई बहुपायी संताचे मनवनी केला वास नाही नाशते ठाई न करवे हली चाले निवारिली चिंता हे मनवनी केला वास नाही नाशते ठाई तुका म्हणे निवेतनो रजकनु लागता म्हणवनी केला वास नाही नाशते ठाई हरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांचिया दुसरे शरण संतांचिया त्यांच्या कृपादाने तुझा विस्तार त्यांच्या कृपादाने तुझा विस्तार दुसरे शरण संतांचिया दुसरे शरण स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल वाटे हे चिठाई बहुपायी संताचे मनवनी केला वास नाही नाशते ठाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा चरणाचा असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय
सुखाच्या बाबतीतला आलेला अनुभव, सुखाचा पत्ता आणि त्याचा अनुभव सांगतात. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल प्रति महिन्यामध्ये चालू असणारी ही अष्टमीची भाऊंची सेवा गेल्या 4-5 वर्षापासून ही सेवा संपन्न होत आहे. आपलं सर्वांचं भाग्य आहे की ही सद्गुरूंची सेवा आपणाला घडते. आणि देवाच्या सेवेपेक्षाही सद्गुरूची सेवा ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. तुका म्हणे सद्गुरु सेवा सर्व देवा वरिष्ठ, ऐक नाही, सर्व देवांची सेवा एका सद्गुरूची सेवा करण्यामध्ये आहे. जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा संतोष शाखा पल्लव संतोषते. उलट झालं का काय? उलट झालं तर सुलट करी जावा आणि सुलट झालं तर सुलट ठेवी जावा. विठ्ठल विठ्ठल. आता तरी चैत्रीचा हा मोठा सोहळा आलेला आहे आणि महाराजांनी आवाज जपून ठेवायचं जरा. शेविंग चाललंय महाराजांचं. मला मगच खुणवलं, म्हणजे पहिलं बी तुम्हीच तास घ्या, दुसरं बी तुम्हीच तास, पेरणी बी तुम्हीच करा रासनी. पण माझ्याकडे बी बॅटरी डाऊन झाली ना दुसऱ्याला. दुसऱ्या वेळेस म्हणताना तेवढं चार्जिंग होती, ताकद होती. खूप उंच आहे चाल आणि आपल्या भाऊंच्या फडावरती उंच मध्यम सुंदर अशा प्रकारच्या चाली म्हणल्या जातात. महाराष्ट्रामध्ये येडशीकराचं भजन मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. महाराज परमपूज्य वैकुंठवासी प्रतस्मरणीय रामकृष्ण भाऊ भगवान भाऊ यांचा ठसा अवघ्या महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे आणि तो कोणीही मानतोच. सुंदर चाली, गोड चाली, त्याच्यामध्ये मिक्सिंग नाही, हे का नाही, संकरितपणा नाही, अशा सुंदर चाली आणि भजनामध्ये भजन समाधी लागावी अशा प्रकारच्या भजन या संप्रदायामध्ये आपल्या फळावरती होत आहे. आणि ती परंपरा जपण्याचं कार्य गोविंद महाराज आदी करून अनेक दिग्गज मंडळी करत आहेत. तर ही अष्टमीची सेवा आहे आणि या अष्टमीच्या सेवेत संपन्न आपण सर्वजण उपस्थित आहोत. माणसाने या जीवनामध्ये आल्याच्या नंतर सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा का दुःख मिळवण्याचा प्रयत्न करावा? सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा. आणि प्रत्येक जण कशाचा प्रयत्न करतो? सुखाचा प्रयत्न करतो. दुःखाचा कोणीही प्रयत्न करत नाही. तरी सुद्धा माणसं सुखासाठी प्रयत्न करतात, पण पदरी त्यांच्या काय पडतंय? दुःख कोणीच मला पाहिजे असं म्हणत, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. कोणीच या जगामध्ये म्हणत नाही की मला काय पाहिजे? दुःख पाहिजे. पण कोणालाच मिळाल्याशिवाय ती राहत नाही. विठ्ठल विठ्ठल देखे सु दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, योगी भोगी त्यागी सगळे दुखी आहे. कहत कबीरा ओ है सुखिया जिसने मन को जीता रे. कुणी या सुखाला भोगू शकतं, कोण या सुखाला प्राप्त करू शकतं, त्याचा पत्ता कबीर महाराजांनी दिलाय. विठ्ठल विठ्ठल कबीरा वो है सुखिया जिसने मन को जीता रे. ब्रह्मा दुखिया. अहो माणसं जगातले राजे रजवाडे हेच फक्त त्या यादीत दुःखाच्या घातलेत असं यात नवल नाही. कबीर महाराजांनी तर ब्रह्मा विष्णू आणि महेश सुद्धा दुखिया म्हटले. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया जिसने सृष्टी कमाई. ज्यांनी ही सृष्टी रचली, जी पालन करतात तिची
पुन्हा व्यवस्था करतात, हे सुद्धा कसे आहेत? दुःखी आहेत. पण कहेत कबीरा ओ है सुखी, कोण सुखी राहू शकते या जगामध्ये? या जगामध्ये तोच सुखी राहू शकतो ज्यानं मन जिंकलं. सिकंदर राजा सगळं जग जिंकायला निघाला, अनेक राज्य जिंकली, अनेक देश प्रदेश प्रांत जिंकले. परंतु एका साधूची भेट झाल्याच्या नंतर सिकंदर राजानं त्यांना साधू आहेत असं म्हटल्याच्या नंतर त्यांना बोलवण्यासाठी शिपाई पाठवले. परंतु साधू महाराजांनी त्या सिकंदर राजाकडे येण्यास काय दिला? नकार दिला. नकार देण्याचं धाडस कोणामध्ये? विश्वविजेता राजा आहे आणि त्यानं बोलावल्याच्या नंतर एखादा साधू जात नाही म्हणजे त्या साधूचं काय? धाडस आहे, साधूचं सामर्थ्य जास्त आहे. आणि मग स्वतः राजा गेला. राजालाही वाटलं मी बोलावून पाठवल्याच्या नंतर माझ्या सत्तेत, माझ्या राज्यात, मी जिंकलेल्या राज्यात राहणारे साधू त्यांनी यायला पाहिजे होती माझी आज्ञा म्हणून, पण आले नाही. या साधूत काहीतरी आहे असं म्हणल्याच्या नंतर स्वतः साधू महाराज तो राजा सिकंदर राजा गेला आणि सिकंदर राजाला त्या साधूने प्रश्न केला, तू जग जिंकायला निघालास, जग जिंकायचं कशासाठी? कशासाठी जग जिंकायचं? म्हणले महाराज माझी सगळीकडे सत्ता पाहिजे, सगळ्या जगावर माझं राज्य हवं, मी म्हणेल ती पूर्व दिशा, माझी सत्ता असावी सगळ्या राज्यात. ते म्हणले कशासाठी सत्ता? मला कोणीही आव्हान देणारा नसावा, कोणीही माझ्या बरोबर टक्कर देणारा नसावा, माझ्या सुखामध्ये हस्तक्षेप करणारा नसावा. कशासाठी करतो राजा? हे म्हणजे सुखासाठी. साधू महाराज म्हणले हे बघ राजा, तू हे जे पृथ्वी तलावरचं राज्य तू जग जिंकायला निघालास ना, हे जग जिंकून सुद्धा तू सुखी होऊ शकणार? अरे या जगाचं तर सोड, ज्या राजाने पहिलं स्वर्ग जिंकला, मृत्यूलोक जिंकला आणि पाताळ लोक जिंकला असा बळी राजा सुद्धा सुखी झाला. राज्य जिंकून, प्रदेश जिंकून कोणीही सुखी होऊ शकत नाही. तू एकच कर, तुला जर सुख हवं असेल तर तू काय जिंकायचं शिक. तू तुझ्या मनाला जिंकून दाखव, तू तुझ्या मनाला जिंक, मन ताब्यात ठेव, मग मात्र तू सुखी राहशील. आणि असं जे असणारं जे मन आहे ना, हे कोणी अंकित केलेलं असतं? संतांनी, साधूने मन अंकित केलेलं असतं. मन फार मोठं चंचल, चंचलम ही मना कृष्णा प्रमाथी बलवदृढ, फार मोठं मन चंचल आहे महाराज. मनासारखं मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. माकड कधीच स्थिर राहत नाही, ह्या फांदीहून त्या फांदीवर काहीतरी खाजवणार. नसलंच कोण त्याला ते सगळं पोट भरले असलं तर कोणी जर बघितलं तर त्याला जाता जाता वाकडं सुद्धा दाखवतंय. कोण? माकड. आणि आपल्याला तर काय लिहिलं आमचा विषय नाही, तिथं रामलिंगला सगळं तेच आहे. आणि अशा असणारं माकड चंचल, त्याला चावला विंचू, मग ते अजून चंचल आहे का नाही. आणि त्याच्यातच पुन्हा ते कोणी की तसलं ग्लास ठेवून, निमा ग्लास कसा राहिला कोणाला माहित, त्याचा ग्लास ते राहिलेला निमा त्याला स्टिंग टंगू काय ते असेल ते, त्याला वास आला की पेलं की माकड ते. बघा अगोदरच माकड, त्याच्यात चावला विंचू, त्याच्यात पेलं ते ग्लास मधलं बर का. आणि मग त्याला लागलं पुन्हा भूत, मग किती ते नाचत असेल सांगा नाथ. आणि हे असं असलेलं माकड परमात्म्यानं सगळ्याच्या मनात हृदयात घातलंय. त्याच्याबरोबर सामना आहे रात्रंदिवस आम्हा आंतरबाह्य जग. आणि मग आले की तिथं बुवा वेळ म्हणजे लाईनवर बोलते म्हणायचं. माझ्याकडं कसं आहे, इकडं ते जसं चालण्यासाठी छापडे असतात का नाही घोड्याला, नीट चल, त्याच्यासाठी त्या पंढरपूर मध्ये जा, त्या घोड्याच्या दोन्ही डोळ्याला काय असतं, इकडून इकडून छापडे लावले. तू इकडं इकडं बघायचंच नाही, कारण कीर्तनानंतर जेवण आहे.
भेटत. सुखाची व्याख्याच काय? सुख हे कोणाला भेटतं? ज्यानं मन जिंकलंय, ज्यानं मन स्थिर केलंय, ज्यानं मन शुद्ध केलंय. ज्याचं मन स्थिर आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं मन अज्ञानानं रहित आहे, त्यालाच या जगामध्ये सुख भेटत. हा सिद्धांत आहे, सिद्धांत. आपल्याला जर सुख भेटायचं असेल तर आपलं मन कसं पाहिजे? अस्थिर का स्थिर? शांत का अशांत? शांत पाहिजे. शुद्ध का अशुद्ध? शुद्ध पाहिजे. अरे आपलं सोयाबीन भरडायला लागल्याच्या नंतर आपले कट्टे किती पडलेत, किती झालेत हे मोज ना. बांधावून दुसरीकडे तिकडे बी मशीन चालते. अजून थापी लागली, यार तुझं पडलं बघ ना तुझ. चंचल मन, मन चंचल, हे दुसऱ्याचं मोजत बसतं. ऐका, या जगामध्ये सगळ्याला, एकाला सगळं भेटत नाही. फार मोठं चिंतन आहे. एकाला सगळं मिळत नाही, सगळ्याला एक मिळत नाही, आणि सगळ्याला सगळं मिळतच नाही. कोठे काही, कोठे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही, कोठे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही, कोठे काही, तत्वज्ञान म्हणतात. हे जे आता मी 2-3 काही गोष्टी सांगितले याला या जगातलं अध्यात्मातलं तत्वज्ञान म्हणतात. माणसाला तत्वज्ञान होणं गरजेचं आहे, माणसाला आत्मज्ञान होणं गरजेचं आहे, ब्रह्मज्ञान होणं गरजेचं आहे, आणि व्यवहार ज्ञान सुद्धा असणं गरजेचंच आहे. विठ्ठल विठ्ठल. बळीराजाकडे वामन अवतारामध्ये बटू रूप धारण केलेल्या भगवंतानं, आणि बळी राजा त्या बटूला म्हणतोय, अरे तू मोठमोठ्या ज्ञानवृद्धाच्या गप्पा मारतो, पण गप्पा ज्ञानवृद्धाच्या आहेत, गप्पा वृद्धाच्या आहेत, मोठ्या माणसाच्या आहेत, पण तुझी बुद्धी अजून परिपक्व. कारण माझ्यासारखा त्रिलोकधीश, तिन्ही लोकाचा स्वामी तुला प्रसन्न आहे, आणि तू काय मागतो? 3 पावलं जमीन. बरं, तुझ्या पावलाकडे जरी बघितलं तर ती तुला परत झोपायला तरी पुरेल का? तूच बरं एवढे पाहिलाच तू गुटखा आहे का नाही, त्याच्यात लहान एवढे पावलं. अरे तू द्वीप माग, एखादं बेट माग, एखादा देश माग, मी लगेच देऊन टाकतो. त्याचं म्हणणं आहे का? हे बघ राजा म्हणले, ज्याची इंद्रिय ताब्यात आहे आणि ज्याचं मन ताब्यात आहे त्यांना थोड्या तोकड्या गोष्टीत सुद्धा काय वाटतं? समाधान वाटतं. आणि ज्याची इंद्रिय ताब्यात नाही, ज्याचं मन ताब्यात नाही, त्याला हे अख्खं ब्रह्मांड बी पुरत नाही. म्हणले विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला फक्त 3च पावलं जमीन दे म्हणले, आणि ते शुक्राचार्य मधून मधून सांगायचे की नाहीच, ही बटू न हो, दुसरा चाटवाला, ते भगवान विष्णूच आहे. मग बळीराजा म्हणलाय, ते भगवान विष्णू जरी असले तरी सुद्धा आमच्या घराण्याची परंपरा, आमच्या वंशाची परंपरा आहे, शब्द दिलेला पुन्हा मोडायचा नाही. हे कोण सांगतंय? राक्षस कुळातला राजा बोलतोय. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय असा चाललेला आहे की मन स्थिर झाल्याशिवाय सुख भेटत, मन जिंकल्याशिवाय ते स्थिर होत, आणि मग मन फार मोठं चंचल आहे. एकाला भूत प्रसन्न झालं. एक माणूस शौचाला जायचा,
आणि एका झुडपावर पाणी वाचायचं आणि झुडपामध्ये त्या भूताचं वास्तव्य होतं. आणि ते पाणी पिऊन ते त्याला खरकट पाणी असलंच पाणी घाणेरडं हे असं जमतं. भूताला असं ते काय भूतासाठी जार ठेवलेत काय ते जार असं म्हणजे नरदेहात आलेल्या माणसाला जमतात. पिशाच्याला हे प्यायची परवानगी नाही आणि त्यानं जर पिण्याचा प्रयत्न केला तर त्याची माती होते महाराज, त्याला पिताच येत नाही. मग ते प्रसन्न झालं, म्हणले भल्याग्रस्ता 40 दिवस माझी ताण भागविली, व्याकुळ होतो रे मी, तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तू जे काम सांगशील ते मी करतो बरं का. आणि समजा काम सांगून झालं आणि मला जर दुसरं काम नाही सांगितलं की मी तुला खाणार, कारण मी कोण आहे, भूत आहे. त्याला वाटलं बरं झालं असल्या काळात गडी मिळना, कुठं बिहारी ठेव कुठं काय ठेव. बरं का महाराज, आपल्याला स्वतःला चांगलं ते आपलं लिंबुनीला उसाला चैत्री वारीला त्या कार्तिकीच्या वारीला जायला रिकाम असले एखादं भूत प्रसन्न. त्याला वाटलं आपला ऊस लावायचा आता 10 एकर. नेमकं काय, मला बरं झालं म्हणले तू लावून घे म्हणले ऊस आणि उद्या लाव. ते म्हणला उद्या, अरे मग ते बियाणं आणायचं, त्याला ते असं ट्रॅक्टर माणसं, तुम्ही नुसतं बघाच म्हणला. नुसता संकल्प केला महाराज तर त्यानं 10 एकर ऊस लगेच लावून तासात तर आलं भूत. सांग दुसरं काम नाहीतर खाऊन टाकतो. ती म्हणला मला घर बांधून दे 3 मजली. त्या ऊसावर मी घरच बांधणार होतो. लगेच 3 मजली घर त्यानं बांधून दाखवलं महाराज तासात. अरे बाबा बाबा म्हणले आता अवघडच आहे. घाबरला कोण, तो माणूस घाबरला आणि असा झाला, कारण खाऊ का तुला म्हणायचं. आणि मग ते मित्राकडे गेला. मी काय म्हणतोय, तो साधू मित्र होता, त्यानं सांगितलं की बघ तुला भूत प्रसन्न झालंय ना. अरे म्हणले आता खायलाच उठतंय बघ, म्हणले येतंयच आता ते काय तर दुसरं काम सांगावं. काय नाही, तिनं आलं की काय म्हणायचं त्याला, उद्या आलं भूत की त्याला म्हणायचं 20 फुटाचा खांबान, 20 फुटाचा खांबान आणला की म्हणायचं रव, रावला की म्हणायचं वर चढ, खाली उतर, जावर चढ उतर चढ उतर. तुझं काम असलं की त्याला काम सांगायचं आणि तुझं काम झालं की त्याला हेच उद्योग सांगायचा, खालून वर वरून खाली, खालून वर वरून खाली. त्या भूताला तसंच सांगितलं. मग ह्याला गुरु मिळालाय म्हणजे मला काम चांगलं चांगलं ताणतंय म्हणले कामाला, आणि काम झाल्याच्या नंतर हे सांगते म्हणजे वरून खाली खालून वर, खालून वर 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 खाली. चक्कर येऊन पडलं ना खाली भूत. म्हणला पाया पडतो, म्हणला मला सुट्टी कर माझी. हे मी कोणाबद्दल सांगतोय, मनाबद्दल. मनाला सुद्धा हाच नियम लावायला पाहिजे. मला खूप गाव वाटतं ती ऐसा मन छंद लावी रे अभ्यास, ऐसा मन छंद लावी रे अभ्यास, ऐसा मन ऐसा मना चंद लागी रे अभ्यास, ऐसा मना चंद लागी रे अभ्यास. दया नाही नाश ब्रह्मरसा, ऐसा मना चंद लागी रे अभ्यास, ऐसा मना अभ्यास लावावा, त्याला छंद लावावा. पण हे छंद लावणारे आणि अभ्यास देणारे कोण आहे?
या जगामध्ये संत आहेत महाराज. संत संतांनी मनाला स्वाधीन केलेलं असतं. हो, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, एकंदर शिक्का पाठविला इह लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तर असा अभ्यास मनाला लावावा. नामामृत गोडी वैष्णवाला धनी, योगी असा धनी जीवन कळा. अशा प्रकारचा अभ्यास लावण्यासाठी कुठं जावं, मन स्थिर करण्यासाठी कुठं जावं, तर साधू संताकडे जावं. जगामध्ये सुख सगळ्यालाच आवडतं. आपलं पाहणं सुखासाठी आहे, ऐकणं सुखासाठी आहे, माझं सांगणं सुखासाठी आहे, जाणं येणं चालणं फिरणं सगळ्या जगातल्या ज्या ज्या क्रिया आहेत आणि सगळ्या जगातल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या कशासाठी आहेत? सुखासाठी आहेत. पण या जगामध्ये 3 प्रकारची सुख आहेत. विषय सुख 2, आत्मसुख आणि 3 भक्ती सुख किंवा त्यालाच प्रेम सुख म्हणा. या भक्ताची घरी प्रेम सुख इच्छा करी, ऐक नाही, प्रेम सुख देई. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जे सुख आहे त्याचे धनी कोण असतात? साधू संत असतात. साधू संत या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे, या प्रेम सुखासाठी देवानं सुद्धा त्याचा लोक सोडला आणि तो सुद्धा सुखी होण्यासाठी नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. जगामध्ये जे सर्व सुख आहे, पूर्ण सुख आहे, ते संताकडं आहे, मुबलक प्रमाणात आहे. तुकोबाराय बोलतात की आपण सुद्धा आपल्याला सुखी होण्यासाठी अनेक ठिकाणी तर आतापर्यंत खटपटी केलेलेच आहेत. काय असं करीशी प्रपंच दिनानिशी हरिशी न भाजशी कोण्या गुणे आपण प्रपंच केलेली माणसं आहात. आजपर्यंतचा आपला जो अनुभव आहे, आज तारखेपर्यंतचा कोणता आहे? आपल्या जीवनामध्ये सुखाचा प्रयत्न करत असताना दुःखही आलंय, बरोबर आहे. सुखास आपल्याला प्राप्त होणारं जे सुख आहे ते दुःखासहित आहे का दुःख रहित आहे? दुःखासहित आहे. आणि आपली जी इच्छा आहे, जीवाची जी भूक आहे, ती सुखासहित सुखाची इच्छा आहे का दुःखासहित सुखाची इच्छा आहे? सुखाचे व्यवहारी सुखाला सुखाचे व्यवहारी सुखाला आनंद कुंडला माझे सुखासहित सुखाचीच इच्छा आहे, मोठ्या सुखाची इच्छा आहे, अविनाशी सुखाची इच्छा आहे, कधीही न संपणाऱ्या सुखाची इच्छा आहे, मुबलक सुखाची इच्छा आहे. असं मुबलक सुख, अविनाशी सुख कुठं मिळतं? संताकडं असतं. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की तुम्हाला जर असं सुख पाहिजे असेल तर तुम्ही, मला असं मला वाटलं की जगामध्ये काही जे पंचविषय आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे, मुलं बाळ सगळं करून बघितलं की पण अनुभव असा आला, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ किंवा संसाराचा धाक निरंतर आम्हासी निरंतर आम्हासी
उपभोग घेत असताना दुःखाचा इतका अनुभव आला. भाऊ केली वनवून पायी पिटी झाला शेण, या सुखानं माझी भूक भागली नाही. सतत सतत अतृप्त विषय सेवने कोण तृप्त झाला. इंधनेने मला अग्निकोटे, या पंचविषयाचं मी सुख भोगत असताना मला दुःखाची अनुभूती आली. माझं दुःख संपलं नाही. म्हणजे प्रपंचातलं सुख भोगून दुःख संपत नाही, दुःख संपत नसतं. प्रपंचातलं सुख भोगून दुःख संपत नसतं, सर्व सुख भोगून दुःख संपत असतं. विठ्ठल तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय, स्वतःला स्वतःची ओळख झाल्याशिवाय येसा ते आलिया ओळगाशा रंग धरू, नाहीतरी संसारू जाईल रया. हे जे विनाशी शरीर आहे ना, पहिल्याच अभंगामध्ये, हा पहिला अभंग भाऊ म्हणायचे, सगळ्या गाथ्याचं ध्रुपद आहे हा पहिला अभंग. समचरणदृष्टी पुढचं महत्वाचं आहे. तिथे माझी हरी वृत्ती राहू. हे जे शेवटचं तुकोबारायचं प्रमाण आहे ना, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. शेवटचं काय, जे जे कर्म कितीही केलं तरी. आता भाऊंचं वाक्य माझ्या वयाकडे बी जाऊ नका, ते त्यांचं वाक्य म्हणून नाही का बरं का. परखड मराठीतलं गावरान तुझं वाक्य की वाळूत मुतलं फेसना. किती जन्मापासून आपण तेच करत आलो, त्याच्यातून निघा रे बाबा बाजूला, चिखलठाण्यातून बाजूला निघा. विठ्ठल तर हे सुख अशा प्रकारचं कुठं आहे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की मी इतकं वनवन फिरलो पण मला वाटलं असं, मग मी विश्वास ठेवला संताची पायी. हा माझा विश्वास सर्वभावी दास झालो त्यांचा. मग मला काय भेटलं आहे का नाही. तिसरं प्रमाण काय, तिसरं प्रमाण भागलिया मज वाहती त्यांची आने जोडे सर्व सुख. हा, सर्व सुख प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी मी त्यांच्यावर काय ठेवला, विश्वास ठेवला. आणि मग मला असं वाटायला लागलं की या संतांच्या ठिकाणी सुख आहे, त्यांच्या चरणावरती त्यांच्या सहवास सुख आहे. आणि या जगामध्ये जे जे काय म्हणून सुख आहे, खरं सुख आहे, न संपणारं सुख आहे, टिकाऊ सुख आहे, ते त्यांच्याच चरणावर आहे, पहिल्या चरणावर. सुख एक हेची ठाई, सुख हेची ठाई.
ठाई बहुपायी संतांची या ठिकाणी मला सुख वाटतं आणि हे एक अशा असणार खरं सुख संतांच्या चरणामध्ये आहे. इथं बहु हे विशेषण वापरलंय. कशासाठी वापरलंय? सुखासाठी वापरलंय. सुख हे बहु आहे, भरपूर आहे, अनंत अशा प्रकारचं परम सुख आहे. विठ्ठल ज्या जीवाला सुख पाहिजे त्या सुखाचं ज्ञान जीवाला पाहिजे आणि ते ज्ञान संताकडे असतं. खरं सुख संत ओळखतात, त्यांना नजर आहे. माऊली म्हणतात की हे जे तुम्ही भोगताना संसारातलं सुख हे सुख नसून ते खरं काय आहे? दुःखच आहे. दुःख लिहून सुखाचे अंगी ते या सळी तसे जगा. वाटताना काय वाटतं? ते सुख, पण असतं काय? आता ते घोंगडीचा दृष्टांत सांगून वेळ कशाला घ्यायचा? घोंगडी वाज चालली असं वाटतं. थंडी वाजायला गेली, दोन मित्र एक टाकतो उडी घोंगडी वडायची म्हणून आणायची म्हणून पांघरायला होती ना, फुकटची बी आहे ना. गेला ते घोंगडीला धरलं. जसं ह्यानं घोंगडीला धरलं तसं त्या घोंगडीनं बी ह्याला धरलं. जसं आपण संसाराला धरतो तसं संसार सुद्धा आपल्याला धरतो बरं का. त्याला आता खोतसरना ते शब्द माहित आहे, अनकॉन्शियस माइंड. ते जे आपलं मृत मन आहे ना, ते निर्जीव मन, ते पुन्हा आपलं ऑर्डर ऐकत नाही. पडिले वळण ते पुन्हा ऐकत नाही. पुन्हा आपण कितीही त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न केला तरी निघू शकत नाही महाराज. मग ते कोण असते? ते घोंगडी असते का? अस्वल असते. ती मित्र ती बुडवी ती पुन्हा घोंगडी त्याला. ती संसार रूपी घोंगडी त्या जीवाला बुडवी ती. बुडवल्याच्या नंतर ती मित्र म्हणते, अरे यार मुझे छिड़ा, मुझे ये कंबली डुबा रही है. तो म्हणतो तिथून, अरे फिर यार कंबली को छोड़ दे ना, छोड़ दे कंबली को. अरे मैं यार कंबली को छोड़ता हूँ लेकिन कंबली मुझे नहीं छोड़ती. चला की तिकडं आता उद्या तेरला प्रस्थान आहे, नाही माझी शाळा आहे. कंबलीच आहे. विठाला विठाला कंबली नाही सोडती. तिला सोडायचा मी आता प्रयत्न करतोय. अर्ज लिहिलाय पण मंजूर होईना. अर्ज लिहिलाय राजीनाम्याचा पण लवकर दिला संस्था मिळ लागेना त्याचा. असा संसार आहे. तेव्हा याच्यातून निघण्यासाठी आणि खरं सुख प्राप्त करण्यासाठी त्या सुखाचं ज्ञान जीवाला पाहिजे. ते सुख गा किरीटी तुझं दावीचे जे पिठी जी आत्मयाची भेटी जीवाशी होय तेव्हा हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची आणि जीवाची मधल्यामध्ये अंतःकरण स्थिर झाल्याच्या नंतर काय होते? भेट होते आणि त्यालाच काय म्हणतात? सुख म्हणतात. किंबहुना सोय जीव आत्मयाशी आहे ते तर जे होय तयानाम सुख हे खरं सुख आहे. बाकीचं जे बाहेरून जे घेतलेलं सुख आहे ना, बाहर से लिया हुआ सुख अंदर के सुख को दबाता है. आत्मसुख जे आहे ना खरं मिळणार विषयी विश्वर विषयाचं सुख तुम्ही जर घ्यायचं बंद केलं तर आतला जो काय अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जेठरू तया क्षुधा तृषेचा अडसरू कैशिने अखंडित अशा प्रकारचा सुखाचा झरा आपल्याला मधल्यामध्येच लागतो. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे हे भूक तहान काही. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील. हे जे बाहेरून आत घालायचं जे सुख आहे ना हे खरं सुख नाही. खरं सुख आतून घ्यायचं आहे. आतून बाहेर आणायचं सुख जे आहे ना आत्मसुख भक्ती सुख त्याला खरं सुख म्हणतात. आणि त्या सुखाचे राजे असतात संत. म्हणून तुकोबाराय बोलतात की यांच्याकडे खरं सुख आहे. सुख वाटे किंवा सुख एक हेची ठाई बहुपायी संताची. म्हणून मी काय केलं की त्यांच्या जवळ राहिलो. संत समागम करावा असा वाटला. कारण या जन्माला आल्याच्या नंतर माणसानं खरं सुख मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या सुखासाठीच नरदेह प्राप्त झालेला आहे. खोटं सुख तुम्ही भोगू नका. बरवे झाले आलो या जन्माशी जोडी जोडली रे मनुष्य देह आयशी. मनुष्य लाभाची महालाभाची उत्तम राशी तेने सर्व सुखाशी पात्र होईजे. तर हे जे आपण त्या सुखाला पात्र व्हायला पाहिजे म्हणून पात्र व्हावं म्हणून तुकोबाराय बोलतात की मी काय केला? संताचा सहवास केला म्हणून त्यांचा मी वास केला. का तर त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सुखाला पुन्हा अंत नाही
दुसऱ्या चरणात मनावणी केला वास नाशते ठाई. जीवाला जे सुख अपेक्षित आहे असं सुख संतांच्या जवळ असतं बर का. त्यांच्याकडच्या संतात सुखाचा कधीच अंत होत नाही अशा प्रकारचं अविनाशी सुख त्यांनी मिळवलेलं असतं. असो, परिसा भागवतची कथा तुम्हाला सर्वांना माहित आहे. जीवनभर तपश्चर्या करून रुक्मिणी मातेकडून परिसा भागवतनी परीस मिळवला आणि तो परीस नामदेव महाराजांकडं त्यांचे पत्नी असल्यामुळं त्यांनी काय केला, परीस दिला. आणि नामदेव महाराजांनी परीस मागितल्याच्या नंतर तो परीस कुठं फेकून दिला, चंद्रभागेत फेकून दिला. चंद्रभागेत म्हणजे जीवनभराची तपश्चर्या परिसा भागवत महाराजाची मातीत गेली. त्यांचं भांडण सुरू झालं. नामदेव महाराजांकडे भांडण आल्याच्या नंतर काय पाहिजे म्हणले, माझा परीस मला द्या. या या संताचे देणे हे परिसावनी दुने. त्याने सहज त्या चंद्रभागेत हात घातला आणि जे काढले ना खडे, ते सगळेच खडे काय होते, परीस होते. परीस त्यांच्याकडं ऐहिक सुखालाही अंत नाही, त्यांच्याकडं पारलौकिक सुखालाही अंत नाही. सगळ्या सुखानं संपन्न असतात ते संत असतात. ऐक्य की परत्रीचे, पण त्यांचं ते सुख भोगावं अशी त्यांची इच्छा नसते. ऐक्य की परत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. अशा प्रकारचं परमात्म्याचं जे सुख असतं, भक्ती सुख, त्यांना अंगी प्रेमाचे भरते. निघे उतार चढते अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन म्हणजे ते कधीच खंड पावत नाही. म्हणून केला वास नाही नाशते ठाई. 5 मिनिटातच सेवेला ब्रेक द्यायचा, पूर्ण विराम द्यायचा. हो, म्हणजे 8ला 8:15 काहीतरी सुरू झालेली सेवा आहे. आता तास होऊन गेला आणि तासात बास केला. थोडे परी निरे, थोडे परी निरे नाम विठोबाचे बरे. आता काय माझ्याकडे भांडवल नाही उरे, ते सगळं सरे असं म्हणायचं. आता काय आपण अचानक गणेश मंडळ अचानक उभारला असो तर तुकोबाराय बोलतात की म्हणून मी त्यांच्याकडच्या त्यांचा सहवास केला, त्यांच्या सहवासात राहिलो. नाही नाशते ठाई. सर्व सुख मला प्राप्त झालं. सर्व सुख त्याला म्हणतात जिथं विषय सुख आहे बर का. पूर्ण व्याख्या सर्व सुखाची. त्यांच्याकडं काम पुरवणी द्यावयाशी मुक्ती काय माझी गाठी नाही शक्ती असा परमात्मा त्यांच्या अंकित असतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. विषयाची असेल, आत्मसुखाची असेल, भक्ती सुखाची असेल. विषयाच्या सुखामध्ये क्षय आणि अतिशय 2 दोष आहे. क्षय म्हणजे कमी कमी होत जात आणि आत्मसुखामध्ये एक दोष म्हणायचा नाही पण तेवढंच राहतं. पण जीवाला जे सुख भोगायची इच्छा आहे ना ते चढत आपल्याला सप्ताहात सुद्धा कीर्तन होताना कशी हवी वाटतात, चढती भाजणी पाहिजे. चढती म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरं कीर्तन, दुसरं असे आपल्या अपेक्षा. तसं जीवाला भोगाची इच्छा कशी, चढतं सुख भोगण्याची इच्छा आहे. ते चढतं सुख भोगण्याची म्हणजे ती इच्छा साधू संतांच्या इथं पूर्ण होते. एक प्रमाण आहे ना, सुख घडोघडी मग राम नामी उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे असं रामनाम पदरामध्ये पडतं आणि त्या रामनामाची संत जीवाला आवड लागते. मग मात्र त्याचे सुख जे आहे ते कमी तर होतच नाही, तेवढं बी राहत नाही, तर ते वाढतं. आणि अशा प्रकारचं सुख जीवाला अपेक्षित आहे. मग असं सुख भेटल्याच्या नंतर महाराज म्हणतात मला तर आता इथनं हालू वाटत नाही. न करवे हली चाली
निवारिली चिंता हे. मला उद्धाराची सुद्धा चिंता माझी राहिली नाही का. जे जन्म मरणाला घालते तिचं नाव वासना, तीच यांच्या चरणाचा आश्रय केल्यामुळं आता दिसना. ती वासना आता दिसना. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज, बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. निवारिली चिंता हे भवसागर तरता. हीच चिंता होती मला. भवसागर तरता कार्य करीत तसा चिंता. पहिलं उभा दाता कटी कर ठेवणे तो तारू भाला पांडुरंग. असा परमात्मा, त्याची ओळख, त्याची प्राप्ती मला साधू संतांनी करून दिल्यामुळं आता मात्र माझं हे शरीर सुद्धा जे आहे ना, शरीर 3 प्रकारचं असतं. सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि कारण शरीर. हा जो ताप आहे, स्थूल शरीराला ताप येतो तो असा बघता येतो, आहे का नाही. पण जो मनातला ताप आहे तो असा दिसत नाही दिसत महाराज. तो मधल्यामध्ये जाळतो. गौरी कशी दुखते तसं मन तापलेलं असतं. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा. अशा प्रकारचं तापलेलं हे जे काही शरीर आहे, आला शीतल शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा. मग तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. ते रजकनू म्हणजे त्यांच्या चरणातलं, त्यांच्याकडचं जे असणार ज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान, ते भक्ती ज्ञान आपणाला प्राप्त होतं. हा त्या रजकणाचा काय आहे. संत चरण रज लागता सहज ती धुळीचे कण असा बी भक्ती योगामध्ये अर्थ घेतला तरी चालतंय. ते कण लागल्याच्या नंतर हळूहळू त्याची वासना काय होते, शमन होते आणि त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा उदय होतो. त्याला बोध होतो. साधू बोध झाला तो नुरून येठेला ठाई समोरला अनुभव. अशा प्रकारचा अनुभव येतो. म्हणून मी काय केला, साधू संतांचा सहवास केला, म्हणून केला वास. आता बास म्हणते स्पीकर सुद्धा ओरडते मधून मधून म्हणते वास कर म्हणते. म्हणून केला वास. विठोबार सुख वाटे हे चेठ आहे. द्रुपद सोनेगावकर. सुख वाटे याचे ठाई, सुख वाटे याची ठाई, सुख वाटे याची ठाई, सुख वाटे याची ठाई, सुख वाटे
कोणी केला वास नाही नाशतये ठाई. माणसाला जीवनामध्ये सर्व सुखाची प्राप्ती झाली, हेच महत्वाचं साध्य पदरात पडल्याच्या नंतर पुन्हा असं काही करायचं शिल्लक राहत नाही. एक महत्वाचं चिंतन आहे. आता हे मध्ये थोडासा गॅप म्हणून काहीतरी थोडं मला 2 शब्द बोलावे लागतील ना. आता माईक बी म्हणाली आता खुशाल बोल. महाराजांनी त्याचं सेटिंग केले आता. भागवत महाराजांनी जन्माला आल्याच्या नंतर असं काही करा की मिळवायचं सगळं संपून असं काही करावं की सगळं काही मिळवायचं संपव. अन असं काही मिळवावं की करायचं सगळं संपव. आलं का ध्याना? असं मिळवावं की करायचं सगळं संपवावं आणि असं करावं की मिळवायचं सगळं संपावं. म्हणजे काम नाही झालो पाहे रिकामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. आणि तुमचं वर्णन कसं केलंय म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्यातच मला बी घ्या बरं का, नाहीतर मग माणसाला तुम्ही हे काय लगेच कुठून आले. न सत्या छंदे जग विनोदे विव्हळ तसे एकाएकी तुका लोकी निराळा. अशा प्रकारचं सर्व सुख प्राप्त करणारे तुकोबाराय या जगातून निराळे आहे. आणि हे बाकीचे मात्र अनेक छंद चिंध्या चिवडून शेवटी काय आहे त्याच्यामध्ये एक ज्याच्या खिशामध्ये परीस आहे त्याला दुकानदारानं चल पुढं असं म्हणलं तरी सुद्धा त्याला दुःख होत नाही बरं का. त्याच्या खिशात काय असतं. म्हणून ज्याच्या खिशात परीस असतंय त्यानं वाईट मानून घ्यायचं नसतंय. असंच अमृत महाराज जोशी त्यांची क्लिप आली बघा, ते खरं आहे. डोकं दुखायला लागलं, जरा ताप आला, जड अंग आलं म्हणून एका मेडिकल पुढे उभारली. आता ते भगवी कपडे अशी काठी ते संन्यास दीक्षा घेतलेली आता आणि अशी दाढी वाढलेली. मेडिकल वाल्याला वाटली असली मागत करी असते 10 रुपये 20 रुपये 5 रुपये द्या साहेब असं तरी तसलंच आहे का ते मेडिकल हो पुढं ते म्हणलो बर ये म्हणले इकडं बाहेर. त्याला बोलवून घेतलं. माय क्वालिफिकेशन तुला माहित आहे का म्हणले. डॉक्टर ऑफ काय तर फिलॉसॉफी असं म्हणलं मला. आणि तुला ना तुझ्या लायसन्स सहित विकत घेईन म्हणले मी. आलं का लक्षामध्ये. कसं असतं बरं का, हे वेश असावा भोळा पण अंगी नाना कळा. अहो परमात्मा हे जे धन आहे हे न सरणार धन, दैवी संपत्ती, सगळी संपत्ती, पुण्य संपत्ती, दैवी संपत्ती. धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना. मग पांडुरंगासारखंच धन प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा ते धन कितीही भोगलं तरी वाढत जातं, ते काही कमी होत नाही. अशा प्रकारे सर्व सुखाचा लाभ सर्वांनी पदरात पाडून घ्यावा, त्याच्यासाठी जीवन आहे. आणि ज्यांनी पदरात पाडून घेतला त्यांच्याच दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत, त्यांची सेवा करण्यासाठी इथं उपस्थित आहोत. मना शेवट भजन घेऊन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. जरेगाव कामाने म्हणा सुंदर